राम राम शेतकरी मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेड तसेच NCCF मार्फत कांद्याची खरेदी ही प्रत्यक्षात बाजार समितीमध्ये ही होणार होती। परंतु मित्रांनो आपण बऱ्याच सारख्या माध्यमावरून माहिती पाहिली असेल की आज नेपाळ वगळता इतर ठिकाणी ही खरेदी सुरू होऊ शकलेली नाही आणि नाफेड NCCF कडून जी घोषणा करण्यात आलेली होती की आज प्रत्यक्षात बाजार समितीमध्ये कांदा खरेदी ही केली जाणार, ही घोषणा फोल ठरलेली आपल्याला दिसून येत आहे। मित्रांनो आजची नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती दराची जर आपण पाहिली तर आज जवळपास कांद्याचे दर आपल्याला शनिवारच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत। आता लासलगावची आपण परिस्थिती पाहिली तर लासलगाव येथे आज आवकेमध्ये आपल्याला थोडीशी वाढ ही पाहावयास मिळाली, परंतु मित्रांनो कांद्याचे दर लासलगाव येथे आपल्याला स्थिर पाहण्यास मिळाले, दरामध्ये काही बदल झालेला नाही। आणि महत्वाचं यामध्ये जर निरीक्षण आपण केलं तर ते म्हणजे आज नाफेड NCCF बाजारामध्ये उतरणार होतं आणि ते उतरल्यानंतर कांद्याचा दर आपल्याला काहीसा सुधारलेला दिसून येईल अशी सगळ्यांचीच अपेक्षा ही होती। परंतु बाजारामध्ये प्रत्यक्षात नाफेड NCCF कडून खरेदी झाली नाही आणि आवकही थोडी जास्त असून कांद्याचे दर आपल्याला स्थिर पाहण्यास मिळाले, म्हणजेच आपल्याला दरामध्ये काही बदल झालेला पाहावयास नाही मिळाला। आपल्याला यावरून एक गोष्ट लक्षात येते की नाफेड NCCF बाजारामध्ये न उतरता कांद्याचे दर हे आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी स्थिर आपल्याला पाहायला मिळाले। ही एक चांगली गोष्ट आहे। कांद्याच्या दरामध्ये आज काही घसरण झाली नाही, कारण नाफेड NCCF बाजारात उतरलं नाही तरीही कांद्याचे दर हे आज टिकून होते। आता सरकारकडून बऱ्याच दिवसापासून सांगण्यात येतं की आज खरेदी चालू होईल, उद्या चालू होईल किंवा आम्ही 2 लाख टन कांदा खरेदी करणार, अशा प्रकारच्या घोषणाही झाल्या, परंतु बऱ्याच दिवसापासून कांद्याला दर हा अगदी अत्यल्प दर हा मिळत आहे। मित्रांनो आता सरकारने या विकलेल्या कांद्याला अनुदान द्यावं अशी बऱ्याच शेतकरी मित्रांची मागणी आहे। बऱ्याच शेतकरी मित्रांनी कॉमेंट्स मध्ये मला तसं कॉमेंट्स मध्ये बोलूनही दाखवलेलं आहे आणि सगळ्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही तीच मागणी आहे की आता हे बाकी उपाय करण्यापेक्षा आम्ही जे काही कांदे विकले त्या कांद्याला आम्हाला अनुदान द्या, 3000 रुपये क्विंटलने त्या कांद्याचा आमचा भाव धरा आणि जे काही आमच्या कांद्याचा भाव मिळालेला असेल, राहिलेली उर्वरित जी काही रक्कम असेल ती अनुदान स्वरूपामध्ये आम्हाला द्या, अशी महत्वाची आणि मोठी मागणी सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। मित्रांनो आता मार्केटची परिस्थिती नेमकी काय या आठवड्यामध्ये राहणार, आता या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की सुरुवातीच्या दिवशी दर हे टिकून आहेत। कांद्याच्या आवकेवरती बाजारभाव अवलंबून आहेत, आवकही जर अशी मापात राहिली तर दर हे चांगले आपल्याला दिसून येतील या आठवड्यामध्येही। मित्रांनो शेवटी कांद्याच्या आवकेवरती सगळं अवलंबून असतं, पुरवठा मागणी यावरती अवलंबून असतं आणि माझा जो काही अंदाज आहे, आपल्याला मी सुरुवातीला एक लाईव्ह व्हिडिओ बनवला होता, या वर्षीचा पहिला व्हिडिओ तो होता, त्यावेळेसही मी आपल्याला सांगितलं होतं आपला कांदा जर खराब होत असेल तर आपल्याला तो विकल्याशिवाय पर्याय नाही, परंतु आपला कांदा जर चांगला असेल तर आपण तो कांदा स्टोअर करावा आणि टप्प्याटप्प्याने बाजारामध्ये त्याची विक्री करा। आणि ज्यावेळेस आपण हा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेसही आपण सांगितलं होतं की घाई करायची गरज नाही आणि त्यानंतर बाजारामध्ये सुधारणा आपल्याला 1 महिन्याच्या आतमध्येच दिसून आलेली आहे। ज्या शेतकरी मित्रांनी आपला कांदा थोडासा स्टॉक मध्ये ठेवला त्यांचा 2 पैशाचा फायदा नक्कीच झालेला आहे, बाजारात थोडीशी सुधारणा आपल्याला त्यानंतर दिसून आलेली आहे। मित्रांनो अशी अपेक्षा आहे की कांद्याच्या भावामध्ये अजूनही सुधारणा व्हावी आणि ते आपल्याच हातात आहे। कांद्याची आवक जर आपण लिमिटेड ठेवली तर नक्कीच कांद्याच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा ही पाहावयास मिळणार आहे। तर मित्रांनो आपलं नेमकं काय
मत आहे तेही कमेंट बॉक्समध्ये आपण नोंदवायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.